आजचा शाळेचा डब्बा फक्त आपण 10 मिनिटांमध्ये बनवून तयार करणार आहोत आणि हा डब्बा आहे ना मुलं नक्की आवडीने खातील असंच आपण बनवणार आहोत। खूपच पौष्टिक, चविष्ट, जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे हे पालकाचे हिरवेगार असे हे घावणे बनवणार आहोत। हे पालकाचे घावणे बनवण्यासाठी साहित्य अगदी कमी लागतं आणि ते इझिली सर्वांच्या घरात उपलब्ध असणार आहे। चला तर मग बोलण्यात वेळ वाया न घालवता पटकन आपण हे झटपट असे पालकाचे घावणे बनवायला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिता, प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। पालकचे घावणे बनवण्यासाठी मी इथे 1 कप तांदूळ घेतलेले आहे। हा रेग्युलर मी जेवणासाठी वापरते वाडा कोलम तोच घेतलेला आहे। आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे 2 ते 3 वेळा तरी। जर वाडा कोलमचे तांदूळ घरी उपलब्ध नसतील ना तर रेशनिंगचे तांदूळ असतील तर ते सुद्धा चालतील इथे घावणे बनवण्यासाठी। इथे मी 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे तांदूळ। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 4 ते 5 तास किंवा ओव्हरनाईट आपल्याला हे तांदूळ भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। आज आपण पालक घावणे बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे पालक घेतलेला आहे, अर्धी जुडी पालक घेतलेला आहे, साफ करून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे। तुम्ही बघू शकता छान अशी पानं फक्त मी घेतलेली आहेत इथे। आता पुढे काय करायचं आहे, आपल्याला हा पालक वाफवून घ्यायचा आहे थोडासा। त्यासाठी मी इथे एका टोपामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे। पाणी अगदी मी थोडं घातलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता हा पालक या गरम पाण्यामध्ये मी इथे घालून घेतलेला आहे। आता हा पालक आहे ना गरम पाण्यामध्ये पूर्ण असा भिजू द्यायचा आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे, कारण जर गरम पाण्यामध्ये पालक जास्त वेळ ठेवला ना तर त्याचा रंग बदलू शकतो। इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हा पालक आहे ना लगेच आपल्याला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। इथे हे तांदूळ बरोबर मी 5 तास भिजवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता छान असे हे फुलून आलेले आहेत। आता हे तांदूळ आहेत ना मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात। तांदूळ मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। आता थंड करून घेतलेला पालक सुद्धा यामध्ये आपण घालून घेऊयात आणि जे तांदूळ भिजवण्यासाठी पाणी वापरलं होतं ना त्यातलंच मी अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता याची पेस्ट आपण मिक्सरला बनवून घेऊयात। मिक्सरही आपला इथे लावून झालेला आहे, बघूया झाकण उघडून। आहा, क्या बात आहे, छान अशी ही हिरवीगार अशी पेस्ट आपली बनवून तयार झालेली आहे। आता ही एका बाउल मध्ये आपण काढून घेऊयात। आता यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यात पाणी घालून घ्यायचं आहे। ही जी आपण तांदळाची आणि पालकाची पेस्ट आपण बनवून घेतली ना ती एकदम तांदूळ बारीक असा लावला गेला पाहिजे मिक्सरला, जाड भरड अजिबात काढायची नाही आहे। आता हे मिक्स करून घेऊयात पाणी घातल्यानंतर। तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी या पद्धतीने ठेवायची आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा ढवळून घ्यायचं आहे। कन्सिस्टन्सी बघा, यापेक्षा जाड किंवा पातळ करायची नाही आहे। आता हे घावण्याचं बेटर आहे ना सकाळी गडबड होते म्हणून रात्री फ्रीजमध्ये बनवून ठेवलात ना तर त्याचा थोडासा रंग बदलू शकतो, त्यामुळे शक्यतो सकाळीच हे घावण्याचं बेटर बनवून घ्यायचं आहे। आता आपण घावणे बनवायला घेऊयात। त्यासाठी इथे पॅन गरम करून घेतलेलं आहे मी। आता याला तेल लावून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं तेल लागतं याला, जास्त लागत नाही आहे। ब्रशने फक्त फिरवून घ्यायचं तेल छान याला लावून झालं चारही बाजूला की हे घावण्याचं बेटर आहे ना आपण जे बनवून घेतलं ते प्रत्येक वेळी ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आणि या पद्धतीने घावण्याचं बेटर पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे। जिथे जिथे जास्त मोकळी जागा दिसेल तिथे पुन्हा हे बेटर घालून घ्यायचं आहे आणि आता याला 2-3 सेकंद असंच ठेवायचं आहे। हलकासा रंग चेंज होत आला ना की यावर झाकण ठेवायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे। इथे बरोबर मी अर्धा मिनिटवर फक्त इथे झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे। तुम्ही घावण्याचा रंग बघू शकता, छान सुरेख आलेला आहे। आता या घावण्याच्या साईडच्या कडा मोकळा होईपर्यंत मी शिजवून घेतलेला आहे। साईडच्या कडा मोकळा झालेला आहेत। आता हा घावणा आपण काढून घेऊयात। छान जाळीदार आणि हिरवागार असा हा पालक घावणा आपला बनून तयार झालेला आहे।
आता काढून घेते मी। आता हे घावणे आहेत ना मी इथे जाळीवर ठेवणार आहेत, कारण याची वाफ खाली निघून जाईल आणि पाणी जमा होणार नाही। अजून एक मी घावणा इथे तुम्हाला बनवून दाखवते। सेम इथे मी पॅनला तेल लावून घेतलेलं आहे। आता हे घावण्याचं बेटर ढवळून घेतलेलं आहे मी आणि या पद्धतीनेच असं घालते आहे चमच्याने। आणि आता थोडा वेळ आपल्याला थांबायचा, हलकासा रंग चेंज होत आला यावर झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची आहे। इथे मी झाकण काढून घेते आहे। रंग बघू शकता हिरवागार आलेला आहे छान असा घावण्याला। आता साईडच्या कडा मोकळ्या झालेल्या आहेत। आता हा सुद्धा घावणा मी काढून घेते आहे आणि बाकी सर्व सुद्धा घावणे मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे। अतिशय पौष्टिक असे हे घावणे बनवून तयार होतात आणि झटपट बनवून होतात। अगदी कमी वेळ लागतो हे बनवण्यासाठी। सकाळच्या घाई गडबडीत अगदी झटपट बनवून तयार होणारे आहेत। अवघ्या 10 मिनिटात हे घावणे बनवून तयार होतात। 1 कप तांदळामध्ये 7 ते 8 घावणे बनवून तयार होतात। आता हे टिफिनसाठी घावणे देताना ना चटणी सोबत देऊ शकता, खूप अप्रतिम लागतात। खोबऱ्याची पांढरी चटणी असते ना त्यासोबत द्यायची, खूप मस्त लागतात हे घावणे। असे हे पौष्टिक जाळीदार मऊ लुसलुशीत पालक घावणे नक्कीच करून बघा। सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हे तुम्ही खाऊ शकता, खूप अप्रतिम लागतात। चहा सोबत सुद्धा खाल्लात तरी काहीच हरकत नाही, खूप छान लागतात। हे घावणे एकदा नक्की करून बघा आणि कसे झाले आहेत मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। जर ही पालक घावण्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।